ठाणे विघ्नार्थामध्ये मी विनायक पवार आपलं खूप खूप हार्दिक स्वागत करतो। आज आपण जाणार आहोत ठाणे परिसरातील तलावपाळीच्या जवळच असलेल्या घंटाळी मैदान या ठिकाणी। कोणत्याही कामाची सुरुवात माझी सर्वप्रथम होते ती फक्त आणि फक्त श्री स्वामी समर्थ यांच्या दर्शनाने। श्री स्वामी समर्थ, भिवू नको, मी तुझ्या पाठीशी आहे। आपण आता जाणार आहोत कळवा बस स्थानकापासून ठाणे तलावपाळी या ठिकाणी। चला तर, हा आहे कळवा ठाणे या परिसरातील नवीन ब्रिज। आपण आता आलेलो आहे दादोजी कोंडे स्टेडियम जवळच असलेल्या महर्षी वाल्मिकी चौक या ठिकाणी। इथूनच तलावपाळी आता 5 ते 10 मिनिटावरच आहे। आपण आता आलेलो आहे ठाणे तलावपाळीला। ठाणे शहर हे तलावाचे शहर म्हणून प्रसिद्ध आहेच। ठाणे स्टेशन पासूनच काही मिनिटावर तलावपाळी आहे। आपण आता आलेलो आहे ठाणे परिसरातील ठाणे तलावपाळी या ठिकाणी। जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। माझे चॅनल आहे ठाणे विघ्नार्थ। आपण आज जाणार आहोत घंटाळी मैदान नौपाडा ठाणे या ठिकाणी। आता आलेला आहे घंटाळी चौक, तिकडनं आपण त्या मैदानाच्या दिशेने जाणार आहोत। आता घंटाळी देवी चौक आलेला आहे। उद्घाटन सोहळा धर्मवीर श्री आनंद दिघे साहेब यांनी केलेला आहे। आता आपण पोहोचलो होतो थोड्या वेळात घंटाळी देवी मंदिर या ठिकाणी। चित्तपावन ब्राह्मण मंडळ ठाणे भव्य खरेदी महोत्सव 2024। स्टॉल धारकाकडून लकी ड्रॉचे विनामूल्य कूपन आठवणीने मागून घ्या, कारण दररोज लकी ड्रॉने 3 बक्षीस जिंकण्याची तुम्हाला सुवर्ण संधी लाभणार आहे। लकी ड्रॉ हा दररोज रात्री 8:30 वाजता काढण्यात येणार आहे, हे तुम्ही लक्षात ठेवा। चित्तपावन ब्राह्मण मंडळ ठाणे या संस्थेच्या वतीने भव्य खरेदी महोत्सवाचं आयोजन दिनांक 5 ते 14 जानेवारी रोजी सकाळी 11 ते 9 या वेळेत घंटाळी मैदान या ठिकाणी आयोजित करण्यात आला आहे। चित्तपावन ब्राह्मण मंडळाच्या या खरेदी महोत्सवाला गेली अनेक वर्षाची परंपरा आहे। या ठिकाणी घरगुती उपयोगाची अनेक वस्तू मिळत असतात। या पद्धतीने अनेक लघु उद्योग या संपूर्ण कार्यक्रमामध्ये सहभागी होतात। त्यामुळे लघु उद्योगांना अतिशय सुंदर अशा प्रकारचं व्यासपीठ उपलब्ध होतं। दिनांक 14 जानेवारीपर्यंत या कार्यक्रमाचं आयोजन करण्यात आलं आहे। हे ग्राहक भेट 14 जानेवारीपर्यंत सर्वांना उपलब्ध आहे। सर्वांनी या आणि भेट द्या। जास्तीत जास्त ठाणेकरांनी या कार्यक्रमाला भेट देऊन गेली 9 वर्ष या कार्यक्रमाचे आयोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे। यावर्षी या कार्यक्रमाचं उत्तम आयोजन या ठिकाणी करण्यात आलेलं आहे, तर नक्कीच या कार्यक्रमाला भेट द्या। लघु उद्योजकांनी स्वतः बनवलेली उत्पादनं या ठिकाणी बघण्यास मिळतात।
फास्ट फूड रेस्टॉरंट देखील खाण्यासाठी उत्तम व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे। ज्यांना वाचनाची आवड आहे त्यासाठी खूप छोटासा स्टॉल इथे उपलब्ध केलेला आहे। सर्व पुस्तकांवर 20% सवलत देण्यात आलेली आहे। बोरोसिल काचेपासून बनवलेल्या आकर्षक वस्तूंचा देखील इथे छोटासा एक स्टॉल आहे। धार्मिक आणि अध्यात्माची ज्यांना आवड आहे त्यांच्यासाठी हा ठिकाणी पण एक छान उत्कृष्ट असा स्टॉल आयोजित केला आहे। इथे तुम्ही बघू शकता खूप छान पद्धतीने रांगोळ्या केलेल्या आहेत। आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्कीच कळवा। लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा ठाणे विघ्नहर्ता या चॅनलला। जय हिंद, जय महाराष्ट्र।